आणि इकडे 22 ऑन ए बोर्ड, 22 मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड. पुढचा बॉल अजून एक त्याच दिशेने आणि फिल्डर आहेत, आता चुकी होणार नाहीये. आणि इथे मात्र गोलंदाजीने सांगितलंय बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, एक तेरी तो एक मेरी. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. सचिन भोईर त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या, परतावं लागले, नाराज आहे, निराश आहेत आणि बॅक टू डकआउट. 22 धावा, 22 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. मागी मैदानात 7 मध्ये एंटर होतात. बावीस धावा फलकावरती आहे. 22 ऑन ए बोर्ड. बॅटर मंगेश भोईरला पाहतात. भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी केली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी मेहनत करावी लागेल. सातत्याने मंगेशची देखील चर्चा गेले कित्येक वर्ष राहिली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 22 धावा, 22 ऑन ए बोर्ड. बॉल होती यार पुन्हा एकदा प्रतीक बॉलिंग मार्कवरती. ओ इकडे पाहावं लागेल, मैदानावरती घडलंय तरी काय. इकडे डॉट बॉल येतो आय थिंक आणि डॉटच्या मदतीने धावफलक स्थिरावलाय. 22 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल इकडे वाईटचा कॉल आलाय. जरूर पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळाले त्या अवांतर आणि अवांतराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल राईट आर्म राउंड विकेट. आडवा बॅटने कडवा प्रहार केलाय, बॉलला फेकून दिलाय. मंगेश भोईरचा क्लास दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. काय बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. मंगेश भोईर सातत्याने कडवा प्रहार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याच प्रकारची बॅटिंग आता टॉप गिअर वरती करतात जरूर. एकोणतीस 29 ऑन ए बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राउंड विकेट. ओ इकडे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु इकडे बॉटम बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मैदानावरती शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अखेर गेम शेष. ऑन ए बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. चला टीम सिद्धिविनायक इनगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असणाऱ्या टीम छत्रपती CC कुळगाव. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण लगेच आला असाल तर रिपोर्ट करा आणि कॅप्टन्स आपण टॉस साठी या. इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. धावफलक जाऊन पोहोचेल 31 ऑन ए बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस नक्कीच पाहायला मिळेल, कारण की आता षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि नवीन गोलंदाज मैदानात 7 मध्ये येतात बॉलिंग मार्कवरती. ऑन साइडला इथे आपण पाहतोय अगदी फाईन लेगला हा चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं
स्कोर कार्ड मध्ये नक्कीच चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईर स्ट्राईक एंड वरती बॅटर. ओ इकडे ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर जज करतात परंतु फिल्डरच्या हाताला ब्लश करून बॉल जाईल अखेरीस सीमारेषा पार. धावा मिळतात 6. षटकार बॅक टू बॅक. पहिल्या बॉलवरती चौकार आणि या दुसऱ्या बॉलवरती षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी ते चौथा प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल लेट केलाय. लेट पण थेट आहे परंतु चांगली यावेळेस अगदी टायमिंग प्रॉपर आणि इकडे नजाकत पाहायला मिळते. काय बॅटिंग आहे मैदानात 7 मध्ये. लाजवाब इथे बॅटिंगचा प्रदर्शन करत असताना मैदानात 7 मध्ये चौकार आलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थानं बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत आणि आपला संघ खेळतोय त्यामुळे आज खऱ्या अर्थानं स्वतः इथे उपस्थित झालेत. दमदार असे व्यक्तिमत्व आणि अगदी सातत्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारे व्यक्तिमत्व आहे. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा कुठे असू दे सातत्याने या स्पर्धेला नक्कीच भेट देतात आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानावरती आपली स्पर्धा आणि त्या आपल्या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळतोय त्यामुळे स्वतः इथे उपस्थित आहेत. कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता. नो मॅच लँडला चेंडू आदळलाय जरूर आणि इकडे 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 47 या धावसंख्येवरती. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ऑन गोईंग आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. इकडे फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि अगदी इकडे पाहिलं खेळाडू कक्षाला सलामी देणारा आलेला हा ठोकलेला बॅट मधून षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानात. 7 मध्ये दमखम दाखवला मैदानावरती आपल्या मैदानावरती खेळत असताना आणि इकडे रुपेश भोईर यांनी देखील आता मात्र सांगितलंय. रुपेश भोईरनी सातत्यानं कारण की बॅटिंग करत असताना इलाका हमारा और धमाका भी हमारा. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. ओ इकडे चांगला बॉल. यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. एक सिंगल तर कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट जरूर होते. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 इथे कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 56 धावा. 54 ऑन ए बोर्ड. वैयक्तिक आपण जर विचार केला रुपेश भोईर यांचा 8 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 23 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. आमचे उत्कृष्ट स्कोरर गोलू स्कोरर म्हणून ज्याची ओळख आता अखंड बदलापूरमध्ये राहिली आहे असे स्कोरर आमच्या समवेत आहेत आणि योगीराज बुट्टे सर देखील अगदी पाहतात की असे कुठले स्कोरर आहेत याची चर्चा होती आहे सकाळच्या सत्रापासून. बॉलिंग मार्कवरती गौरव आलेत. षटक क्रमांक 5 राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इकडे लो फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साइडला मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. चित्ताच्या वेगानं हरिणाच्या चपळाईनी या 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल अब तक 56. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावफलकावरती आहेत. त्या व्यासपीठावरती दिनेशजी भोईर साहेब देखील स्पर्धेचा आढावा घेतात आनंद घेतात. भरपूर सारे शुभेच्छा संपूर्ण डोके टीमला आल्यात त्यांच्या माध्यमातून. इकडे बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. लांबी नाहीये उंची भरपूर आहे. क्षेत्ररक्षक जज करतात चुकी होणार नाहीये. वॉट अ कॅच. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. वेगाने धावत तर आले होते आणि जजमेंट देखील करेक्ट आणि विकेट देखील करेक्ट. प्रॉपर कार्यक्रम सेट केलाय. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. रुपेश भोईर बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. वैयक्तिक आपण विचार केला रुपेश भोईर यांचा तर 10 बॉल फेस करत असताना 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि आता नवीन बॅटर मैदानावरती जयेश दाखल होतात. इनाट नंबर 6 वरती
जयेश मैदानाच्या आतमध्ये येतील. जयेशचा विचार केला, उत्कृष्ट खेळाडू आपण पाहिलाय, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या संघाला प्राप्त विजय करून दिलाय. ओ इकडे आपण पाहतोय बसून खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर होते तिकडे आणि इकडे परतावं लागेल बॉलला मैदानाचा बाहेर. असं वाटतं की स्वतःच्या बॉलला बाहेर फेकून दिलं की काय. चौकार नक्की झालाय. लेग बाईसच्या माध्यमातून चौकार मिळतोय. सिद्धिविनायक इनगाव देखील इन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. संघ उपस्थित झालाय, दाखल झालाय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे आदित्य देखील उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं तुम्हाला काम करताना पाहायला मिळतात. आदित्य या, आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भरपूर चांगली खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. ओ इकडे आपण पाहतो विकेटचा पतन आणि धक्का लागत असताना परतावं लागेल जयेश यांना मैदानाचा बाहेर. चांगला खेळाडू आहे परंतु निराश नक्कीच असतील. सर टॉस साठी या टीम छत्रपती सीसी कुळगाव संघ टँगो यांचा संघ इन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव अर्थात शंकर विषे DK इन मध्ये. चला वेळ घेऊ नका, दोन्ही टीमचे कॅप्टन या. आदित्य इथे उपस्थित आहेत, सिद्धिविनायक इनगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहे. टीम छत्रपती सीसी कुळगाव संघ टँगो. चला कॅप्टन आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, विनंती आहे. व्यासपीठावरती पाठवायचं टॉस बॉक्स मध्ये. मैदानावरती घडतंय तरी काय, इकडे पाहावं लागेल. फलंदाज होतील बाद धावचीच्या स्वरूपात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 62 धावा फलकावरती लागले गेल्यात. 62 ऑन ए बोर्ड. न्यू बॅटर विशाल आले इराट नंबर 8 वरती. चला टीम छत्रपती सीसी कुळगाव कॅप्टन या. सिद्धिविनायक इनगावचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या बॉल नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. सन्मान्य आदरणीय दिनेशजी भोईर साहेब यांच्या शुभाचे आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला आपण पाहतोय टीम फाईट करत असताना छत्रपती सीसी कुळगाव संघ इन मध्ये खेळेल. त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघ खेळतोय. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्मान्य आदरणीय दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि युवकांच्या गळ्यातील ताईट म्हणून सातत्याने भरपूर प्रेम सातत्याने सर्वांना देत असतात. त्यांचे शुभाशय करतोय आपण. टॉस जिंकला टीम सिद्धिविनायक इनगाव. निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. शंकर विषे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तेजस ठाकरे टँगो या मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. गीतेश ठाकरे असतील, संपूर्ण संघ इथे उपस्थित झाले. एक चांगलं बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये होईल. येणारे आता 30 बॉल आहेत आणि 63 धाव्यांची गरज मैदानावरती पाहायला मिळेल. 63 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल इक्वेशन समीकरण आहे आणि तशी मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण करतोय परिवर्तन. मायक्रोफोन वरती तिथे जोडले जातील साथी समालोचक आणि बदलापूरचा एक बुलंद आवाज अर्थातच राहुलजी चव्हाण सरांना. ओट्यू राहुल सर, थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच अनुज मोरे सरांचा आवाज आपण ऐकतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यजमान विपक्ष पाहुणे अशीच लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टीम सिद्धिविनायक इनगाव टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. त्यामुळे इन्व्हाइट केले टीम छत्रपती कुळगाव संघाला बॅटिंगसाठी. टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय टार्गेट सेट झालंय 63 धाबांचं. आणि आता गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल जयेश स्टॅकिंग वरती भूषण, भूषणच्या साथीनं गौरव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल राहिलाय पुन्हा एकदा जयेशच्या नाबावरती. मॅगी थोडेसे इंजर्ड आहेत त्यामुळे आपण पाहतोय आता जयेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. आणि पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट फेकलाय. जागीर खेळायचा प्रयत्न होता, गॅप मध्ये कॅच होतं, नाही जमलं. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 63 धाबा रुकायचे त्या संरक्षकांना बॉलिंग करतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी करतोय जयेश भोईर. डोके म्हटलं की भोईर अँड भोईर कंपनी 12 खेळाडू तुम्हाला भोईर नावाचे दिसतील. इथे देखील इथे घडले काय तर फलंदाज बाद. त्यामुळे धक्का लागतोय पहिल्या टीम कांसाई संघाला. जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित जर्मन चषक तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेला खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. 70 स्पोर्ट्सचे आमचे ओनर शशिकांतजी लोंगले अर्थातच लाल्या बेलुले टीमचा एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून दिनेशजी भोईर असतील आणि त्यांची पूर्ण टीम या आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. मुख्य मंचावरती तुम्ही पाहताय खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर. मुख्य व्यासपीठावरती दोन गेले त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय याच भागातील समाजसेवा हीच ईश्वर सेवा, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व रामभाऊ भोईर हे देखील जोडले गेले, त्यांचेही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने भूषण भोईर देखील आज जोडले गेले, त्यांचेही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. जयेश रनवे रिदम मध्ये अडथळा तुम्हाला बार बेल. डॉट बॉल खरं तर सलगचे 4 डॉट बॉल तुम्हाला बार मिळतील. अद्याप खाता उघडला नाहीये. एक विकेट मिळाली आहे. कांसई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचेल. प्रदीप भोईर बॉलवरती आले, जरूर सिंगल मिळते. 5व्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. 4 बॉल खरं तर थांबावं लागलं. एक सिंगल धाव एकपटण्यासाठी 63 धावा इथून नोंदवायचे आहेत. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी, टॉप गिअर वरती बॅटिंग करायचे, परंतु फक्त सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळतोय. 2 नामांकित पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच छत्रपती सीसी कुळगाव विरोधात सिद्धिविनायक इनगाव. अजून एक फटका चांगला आहे. यावेळेस गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
5 धाबा धावफलकावरती जोडले जातील. षटक क्रमांक 2 परेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन. पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. चांगली सुरुवात मैदानावरती परेश देखील करतोय या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहिलं तर आता 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल सिंगलच्या साथीनं व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी घोषित केला, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात बढोतरी होत असताना या वेळेला देखील पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. चांगली सुरुवात मैदानावरती परेशने केली आहे या मॅच मध्ये, त्यामुळे कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल टीम चेअरमॅन ढोके संघाचा या मॅच मध्ये. दर्शनला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये चांगलं दर्शन द्यावं लागेल जर सामन्यातून जिंकायचं. टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, मोठमोठे स्ट्रोक दाखवावे लागतील, परंतु अद्याप मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. यावेळेला देखील ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉलचा इशारा त्याचा पोहोचलाय. त्यामुळे टीमची टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपात आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. लाईन खराब, व्हाईट बॉल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जखमी वाघ पोहोचतोय का? हो पोहोचलाय, परंतु कॅच ड्रॉप. रुही ऑप्टिशियनचे आमचे ओनर शंकर विषय यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. क्षेत्ररक्षण कार्याचा निर्णय स्वीकारला या स्पर्धेच्या माध्यमातून टीम इंदगावनं. मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित जयेश भोईर. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान 2 धावा येथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 11 11 धावा.
षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती जयेश भोईर पुन्हा एकदा दाखल होतोय. शेवटचा बॉल झेल स्वीकारला होता प्रदीप भोईरनं, परंतु षटकार त्याने सांगितलं चारवृत्ती दाखवली आहे. त्यामुळे तुम्ही पाहता धावफलक देखील आता 6 धाब्याच्या साथीने पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती जोडली गेली आहे. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या बॅच मध्ये 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही टीम कांसाई संघाला या बॅच मध्ये गरज आहे. 46 धाबा चेस करावा लागतील. ओम साई क्रिकेट संघ कांसई 18 बॉल 46 धाबांची गरज आहे. 17 धाबा जोडल्या गेल्यात. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचेल. निकी होते डीप मध्ये, बॉलला उत्तम फेक करतात. महेश होते, महेश न करता बॉलला अडवलाय, उत्तम फेक करतील. बाउन्स चेंडूने घेतला होता परंतु प्रॉपर बॉलला पकडलाय, त्यामुळे इथून एक सिंगल मेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धाबा 18 तुम्हाला पार मिळतात या बॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 46 ची गरज होती, आता 17 बॉल 45 धाबाची गरज आहे. सामना अजूनही कोणत्या बाजूला झुकलेला नाहीये. 50-50 बॅलन्स सामना तुम्हाला पार मिळेल. जयेश भोईर यंगस्टर खेळाडूच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी दिली या मॅच मध्ये. मॅगी सारखा गोरदास मिळेल मागे थांबलाय. यंगस्टर खेळाडूला संधी दिली आहे, संधी सोनं करावं लागेल. एक जेल सोडलाय जयेशनं. रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा तुम्हाला पार मिळेल. कॅन्सल बॉल, अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र देत असताना परेश भोईरला आपण पाहतोय. हा ट्रॅकर होता, फसवण्याचा प्रयत्न करतर हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न पुढे फसतोय, त्यामुळे अजून एक डॉट बॉल ची समाप्ती होत असताना जयेश भोईर यंगस्टर खेळाडू आहे, चांगली कामगिरी करतोय. आज स्वतःच्या गावामध्ये खेळायचं आहे, त्यामुळे बरेचसे मान्यवर देखील मॅच पाहतात, त्याला देखील इथून चमकायचं आहे. आणि आज खरं तर डोकेकरांनी दाखवलेला विश्वास जपायचा, कारण मी म्हणत असतो जर्मन डोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. यशांच्या मागे यष्टीरक्षक जज करतोय आणि ज्या खेळाडूवरती खरं तर काळोख्या रात्री देखील विश्वास करते टीम जर्मन डोके, तोच खेळाडू रुपेश भोईरना झेल सुटलाय. विश्वासात बसत नाहीये, झेल सुटलाय. त्यानंतर तुम्ही पाहता एक सिंगल देखील मिळाली आणि सिंगलच्या साथीने धावफलक आता हळूवारपणे पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खर तर डोके आणि कांसई या दोन्ही गावांमध्ये दोस्तीचे संबंध आहेत. कदाचित हा झेल मुद्दाम सोडला असावा रुपेश भोईरनं, कारण मैत्री भरपूर कट्टर आहे दोन्ही संघांची. खर तर झेल सुटला, त्यानंतर तुम्ही पाहताय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, कारण कांसाईकरांनी सांगितलंय दोस्ती मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट, बॉल सीमा पार, षटकार. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या बातमध्ये. 3 बॉल मध्ये फक्त 2 धाबा खर्च केले होते. ज्येष्ठ 4थ्या बॉलवरती आक्रमण, षटकार ठोकलाय, स्ट्राइक रोटेट झाली ती म्हणजे बॅट्समन दर्शनकडे, आणि दर्शननं चांगलं दर्शन दिलं या बॉलवरती. षटकार त्याने ठोकलाय, त्यामुळे अजूनही या बाजमध्ये आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकत असताना 14 बॉल 38 धाबाची गरज या बाजमध्ये. 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. जर 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. कमबॅक करेल टीम कांसई या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करायचा प्रयत्न करतोय जयेश भोईर. चांगला चेंडू टाकला, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल एक कोडी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं खराब. लगेचच 2 धाबा इथे मिळतात, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती. गोलू आम्हाला माहिती देतील. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 13 बॉल 36 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, डीपमधून खेळाडू वेगाने पोहोचतोय. पुन्हा एकदा महेश बॉलवरती येतील, उत्तम फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न. आज डोके संघाला झाले तरी काय, घरच्या मैदानावरती खेळतात. या मैदानाचा आढावा त्यांना माहिती आहे, मैदानाचा कानाकोपरा काय माहिती आहे.
उतार चढाव माहिती आहे, परंतु तरी देखील या मैदानावरती चुका होत आहेत कारण प्रेशर आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या बादमध्ये आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून 34 धाबाची गरज आहे. 12 बॉल 34 धाबाची गरज. भावेश भोईर आमच्या सोबत जोडले गेले आणि गोलू या नावाने खरं तर सुप्रसिद्ध आहेत, परंतु यावर्षी दहावीचे पेपर आहेत त्यामुळे लक्ष द्यायला हवं असं गावकऱ्यांनी सांगितलंय. बारा बॉल 34 धाबाची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय अविनाश भोईर, षटक क्रमांक 14 घेऊन या मॅच मध्ये तो दाखल झालाय. अविनाश राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल गॅप मध्ये घेतला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे त्यामुळे बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 मध्ये 34ची गरज होती, पहिला चौकार आलाय त्यामुळे 11 बॉल 30 धाबाची गरज. अकरा बॉल 30 धाबाची गरज या मॅच मध्ये. अविनाश राईट नंबर द विकेट ना फुलटॉस होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला वळवला, बॉल मात्र डीप मध्ये टाकला होता, क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळते, सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे आता पुढे सरकतोय. 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, अजून 29 धाबाची गरज आहे. एकोणतीस धाबाची गरज. मॅच वरती खर तर जिम्मेदारी दिली आहे, विश्वास दाखवला या मॅच मध्ये, परंतु अविनाश आता कशा प्रकारची कामगिरी करतोय कारण पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर कुठेतरी बी मिळेल कॉन्फिडन्स त्याचा लो झाला होता, परंतु पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी त्याने केली या मॅच मध्ये. दुसऱ्या बॉल वरती फक्त सिंगल्स त्याने धाव खर्च केली आहे, त्यामुळे इथून अजून 4 बॉल टाकायचे. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक महेश भोईर त्या समोर टप्पा पडला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नऊ बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये, अजूनही 25 धाबाची गरज आहे. 9 बॉल 25 धाबा. 3 बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. 3 बॉल वरती मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम कांसई. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा, व्यवस्थित एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवला आणि अखेर या 2 धावा इथे मिळतात. पाहिलं होतं दूरवरून क्षेत्ररक्षक धावत पळत येतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये 2 धावा एकपडायच्या आहेत आणि
जसं पाहिलं खेळाडू थोडंसं उशीर झालाय, लगेच 2 धाबा इथे मिळतात. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, 23 धाबांची गरज. फुलटॉस बॉल, 9 बॉल पंचांनी घोषित केलाय. सहा बॉल 15 धाबांची गरज. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रुपेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती, समोर दर्शन. इथे घडले काय, लिंबू विकेट असं देखील म्हणतात. यासाठी तर प्रचलित आहे रुपेश भोईर. त्यामुळे तुम्ही पाहता इथे धक्का लागेला जुरेक. गौरवला मैदान सोडावं लागतंय. फॉर्नर्स बाद. नवीन बॅटर मैदानावरती प्रेम. राऊंड विकेट. 6 बॉल 15 धाबांची गरज. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला परेश. एक सिंगल तिथे, एक पडली, दुसरीचा प्रयत्न करत होते ऑन द स्टंप थ्रो पैकी. तुम्हाला जरूर पाहायला मिळते, त्यामुळे इथून सिंगलच मिळेल. सिंगलच्या साथीला धाव फलक पुढे सरकतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धाबाची गरज आहे. बाजपदे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला टीम मीटिंग पाहायला मिळेल. संघाचे मेंटॉर देवा भोईर काही ना काही घोषित करतात. इथे प्रत्येक बॉल वरती काही ना काही कानमंत्र देण्याचं काम ते करतात. या मॅचमध्ये तुम्ही पाहता डोके बनाम कांसई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी भोईर, प्रमोदजी भोईर या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ घरचे आहेत. त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. सामना कोणीही जिंकू दे, विजय मात्र क्रिकेटचा होईल, यात तुला मात्र शंका नाहीये.
बॉल तयार. 4 बॉल 14 धाबाची गरज या मॅच मध्ये. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण. एकच बॉल यस संपन्न झालाय. खर तर आमचे लाईव्ह अपडेटर चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला वळवला. बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षण पोहोचेल. एक सिंगल मारली आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. इथे घडलंय काय? 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. 5 खेळाडू मी म्हणेन एकाच्या मागे एक उभे होते, परंतु इथून चेंडू निसटलाय. खर तर चेंडू इथून मात्र सुटलाय की मुद्दाम सोडलाय, कारण दर्शन चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. त्याच्याकडे क्षमता, तो कोणत्याही क्षणाला षटकार मारू शकतो. नवीन खेळाडू मधल्यावरती प्रेम दाखल झालाय, परंतु प्रेमला सेटल व्हायला थोडस वेळ लागतंय. 3 धाबे ते जोडले गेल्यात. 12 धाब्याची अजून गरज या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल, स्ट्राईक इथे मारली आणि त्यानंतर आक्रमण. आताच उल्लेख केला दर्शन षटकार मारू शकतो, परंतु मी देखील षटकार मारणार हे प्रेमने दाखवले. बॉल सीमा पार, षटकार. रियाज मामू शेख गरिबांचे कैवारी यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रियाज मामू येतात, परंतु खाली हात येत नाही, काही ना काही घेऊन येतात. या वेळेला देखील ड्राईव्ह केला ऑन साइडला. 6 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये आणि इथे घडले काय? 2 धाबा इथे मिळतात. ऑन द स्टंप थ्रोपैकी तुम्हाला पार मिळेल, परंतु 2 धाबा इथे जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. दोन बॉल 4 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. 6 बॉल 15 धाबाची गरज असताना सामना तुम्ही पाहता येऊन ठेपलाय. 2 बॉल 4 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल चा खेळ शिल्लक आहे. बॅटची घेतली कडा. पहिल्या खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. शेवटचा 1 बॉल 3 धाबाची गरज आहे. दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरात टाळा व्हायला हरकत नाहीये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. 1 बॉल 3 धाबाची गरज आहे. 1 बॉल 3 धाबाची गरज असताना शेवटच्या बॉल वरती इथून मात्र चौकार येईल का, की या 3 धाबा एक पट जातील, हे देखील आपण पाहणार आहोत. धाबा आणले असतील आता टीम दोन्ही संघाचे या मॅच मध्ये, कारण 63 धाबांचं टार्गेट होतं. त्याच धाबा चेस करत असताना मी म्हणेन खूप चांगली बॅटिंग केली टीम ओमसाई क्रिकेट संघ कांसाईनं. आणि आता त्यांच्या विरोधात जयरमान डोके त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. जयरमान डोके यांचं काम असं नेहमीच ओके, परंतु या मॅच मध्ये काम ओके होईल का हे देखील आपण पाहणार आहोत. 6 बॉल 15 धाबाची गरज असताना रुपेश भोईर न चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार जरूर आलाय. 12 बॉल 34 ची मॅच होती, परंतु इथं आपण पाहिलं तर अविनाश धावा खर्च केला 19. त्यामुळे तुम्ही पाहिलं 6 बॉल 15 ची गरज होती. शेवटचा 1 बॉल 3 धाब्याची गरज. एक बॉल 3 धाब्याची गरज या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल 3 धाब्याची गरज आहे. वेळ थोडासा जास्त जातोय. टीम चेअरमॅन डोके याची आपण नोंद घ्यायची, कारण मुख्य व्यासपीठावरती कार्याध्यक्ष बसलेत, त्यामुळे घरचा संघ जरी असला तरी देखील पांढऱ्याला सामोरं जावं लागेल. 1 बॉल 3 धाब्याची गरज. एकदा जोरात टाळ्या. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि आता टाळ्या मैदानाच्या चौफेर बाजूने वाजतायत, कारण सामना तसा रंगला होता. 1 बॉल मध्ये 3 धाबांची गरज असताना हा सामना जिंकला टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढोकेनं. अभिनंदन टीम ढोके, तर हार्डलक टीम ओमसाई क्रिकेट संघ कांसाई.
या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना 25 धाबा तर बॉलिंग करत असताना 15 धाबा रोखणारा खेळाडू रुपेश भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. योगराज बुटेरे कुठे असेल तर या.